10 दिवसात बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा पारनेर शहर बंद ठेवणार. पारनेरमधील युवकांचे वन विभागात आंदोलन. बातमी पारनेर येथून. पारनेर शहर परिसरात वाड्या वस्त्यांवर दहशत निर्माण करणारे व महिलांवर हल्ले करणाऱ्या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा पुढील 10 दिवस नंतर पारनेर शहर बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पारनेरमधील युवकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. पारनेर शहर व परिसरात बिबट्याची दहशत सुरूच असून 2 दिवसात 2 महिलांवर हल्ले केले आहेत. तरी वन विभागाने याकडे दुर्लक्ष केले असून पारनेर शहरातील व परिसरात तातडीने पिंजरे लावावे, ट्रॅप कॅमेरा लावावे, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, पिंजरे आणण्यासाठी लोकांना पैसे मागणारे वर तातडीने कारवाई करावी, तालुक्यातील सर्व वन कर्मचारी यांची यादी व मोबाईल नंबर जाहीर करावे, पारनेर तालुका नियंत्रण कक्ष तयार करून त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची ड्युटी लावावी, यासाठी तातडीने अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी पारनेरमधील युवकांच्या वतीने बुधवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे यांनी पिंजरा लावण्यासाठी नागपूरहून परवानगी लागते, पिंजरा आणण्यासाठी आम्हाला पैसे नाहीत, निधी नाही, बाकी गावातील सरपंच मदत करतात, तुम्ही वाहनांचे सहकार्य करा, असे सांगितले. वर माजी नगरसेवक विशाल शिंदे, भाजपचे मंडल सरचिटणीस कल्याण थोरात, खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक सतीश मस्के, अण्णा सोबले, अशोक औटी, बबलू दावभट, किशोर आढाव यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या व वन अधिकारी धाडे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी धाडे निरुत्तर झाले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निलेश खोदडे, वकील गणेश कावरे यांनीही बिबट्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी वन विभागाची असल्याचे सांगितले. यावेळी संतप्त आंदोलकांनी 10 दिवसात बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा पारनेर शहर बंद ठेवण्याचा इशारा दिला. यावेळी अधिकारी धाडे यांनी पारनेरमधील पारनेर पब्लिक स्कूल जवळील शेतात सेनापती बापट तलाव, समर्थनगर येथे पिंजरे लावले असल्याची माहिती दिली. आणखी पिंजरे लावण्यात येतील असे आश्वासन दिले. नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पारनेर नगरपंचायतने परिसरात पिंजरे लावण्यासाठी ठराव वन विभागाला दिल्याचे नगराध्यक्ष डॉक्टर विद्या कावरे, पाणी पुरवठा सभापती योगेश मते, अर्जुन भारेकर यांनी सांगितले. वन विभागाला ठराव दिला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निलेश खोदडे, भाजपचे मंडल सरचिटणीस कल्याण थोरात, माजी नगरसेवक विशाल शिंदे, वकील गणेश कावरे, इंद्रजित देशमुख, विजय दावभट, किशोर आढाव, महेंद्र बोरुडे, अण्णा सोबले, तुकाराम बोरुडे, श्रीकृष्ण औटी, अनिश शेख, खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक सतीश मस्के, नितीन दावभट, शेखर हांडे, गणेश भगवान औटी, तुकाराम बोरुडे, समीर शेख, योगेश औटी, गणेश पोपट औटी, अशोक औटी, विष्णू भिसे, संतोष वाटमारे, इंद्रजित देशमुख, अमित जाधव, संतोष औटी, बबन औटी, प्रदीप औटी आदी उपस्थित होते. आमदार काशीनाथ दाते यांनी दिल्या सूचना. पारनेर वन विभागात आंदोलन सुरू असताना आमदार काशीनाथ दाते यांनी आंदोलनाची माहिती घेतली व पारनेरमध्ये तातडीने पिंजरे उपलब्ध करून देण्याच्या सूचना वन अधिकारी यांना केल्या. पारनेर वन विभागाच्या वतीने नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावा, त्यात प्रत्येकी एकाची नेमणूक करून बिबट्या बाबतीत येणारी माहिती घेऊन उपाययोजना करावी. निधी बाबतीत प्रश्न वनमंत्री गणेश नाईक, आमदार काशीनाथ दाते, विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे यांच्याकडे उपस्थित करू. कल्याण थोरात, भाजपा पारनेर तालुका मंडल चिटणीस. पारनेर वन विभागाने शहर व परिसरातील बिबट्या पकडण्यासाठी कोणतीही उपाययोजना राबवली नाही. बिबट्याने 2 महिलांवर हल्ला करूनही वन विभाग सुस्त आहे. पत्रासाठी 4 दिवस फिरवले. पारनेर शहरातील तहसील कार्यालय व वन विभाग कार्यालयाजवळील समर्थनगर परिसरात दररोज बिबट्या येत असून तेथे पिंजरे लावण्यासाठी आम्हाला नगरपंचायतीचे पत्र आणायला लावून 4 दिवस पिंजरा लावला नाही, ही शोकांतिका आहे. बबलू दावभट, किशोर आढाव, महेंद्र बोरुडे यांनी सांगितले. उपाययोजना का केल्या नाही? पारनेर शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर बिबट्याची दहशत सुरू असताना वन विभागाने दुर्लक्ष का केले? उपाययोजना का केल्या नाहीत? आम्ही वरिष्ठ पातळीवर जाऊन हे प्रश्न मांडणार आहे, निलेश खोदडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांनी सांगितले. बिबट्याचा वावर वाढला असून त्याची दहशत थांबवण्यासाठी लवकर प्रयत्न करावेत, अन्यथा अधिकारी, राजकीय नेते, पदाधिकारी यांचा दौरा तर आंदोलन करण्यात येईल. खासदार निलेश लंके यांनीही संसदेत प्रश्न उपस्थित केला आहे, वकील गणेश कावरे यांनी सांगितले. पारनेर परिसरात पिंजरा लावण्याबरोबरच पिंजऱ्यात भक्ष्य ठेवण्याची जबाबदारी वन विभागाने घ्यावी. वन कर्मचारी ऐनवेळी फोन उचलत नाहीत, त्यांनी फोन उचलावे. इंद्रजित देशमुख, गायत्री प्रतिष्ठान यांनी सांगितले. शहर बंदची हात देऊन टाका, 10 दिवसात नाही कारवाई झाली पारनेर शहर बंद करून टाका. नाही पण त्यांना तेवढं वेळ दिला पाहिजे. वन विभागाच्या ऑफिस शेजारी जर गाडी लागते पिंजरा नाही लावला अवघड आहे ना.
अहो, आमची विनंती तीच होती जीव ऑफिस एवढं- लांबचा भाग समोर नाही समोर लहान पोरं एवढे तिथे उद्या तुम्ही घटना तर घडली, आपण खाली गेला लागत असता. नव्हतं आणि हे नव्हतं आता ते शिवाजीवर होतं पब्लिक स्कूलमध्ये. सोमवार असतं. ड्रायव्हर साहेब चालू होती ना. हा, रविवारी 5वी सगळ्या शाळा चालू होते. सगळे वर्ग चालू होते. त्याची वाट बाउन्सर थांबणार आहे काही. काहीच म्हणले direct. जी शक्यतो फोनावर आपण लावतो जे, पण तुम्ही लावून चालला शेख साहेब काल ते पण तिचा फोन नव्हता. मेन बेसिक गोष्ट काय माहिती का, तुम्ही पिंजरे उपलब्ध करा. बाकी आमचं काय उपलब्ध नसेल हे आम्ही दिवशी होतं. आपण ठीक आहे समजू शकतो, पण तुम्ही पिंजऱ्याला फोन आला ना आम्ही तिथं जात नाही काय नाही हे विषय तसं नाही काही. पण इथं तेवढी घटना होऊ राहिलं. ऐका ना एवढा नका वेळ घालू. द्या मला. एक येऊपर्यंत बसतो आम्ही हो याचा फोटो घ्या ना. मुलांची शाळा आहे. नाही ऐका ना आपलं निवेदन आहे तेवढं निवेदन देऊ आपण साहेबांना. त्याचं आम्हाला लेखी उत्तर द्या. तुमचं जे मागणी पत्र आहे वनमंत्र्याला ते द्या. तुमच्याकडे निधी नाही स्पष्ट वन मंत्र्याला मागणी करायला किंवा नागपूरला मागणी करायला आमचे वरिष्ठ ऑफिसर मला नाही अधिकार. पब्लिश करून टाकतो. तुम्हाला ते पैसे नाही करता ना. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय जे असेल ते आता तसं तुम्ही म्हणता किनीमध्ये घटना झाली 2 दिवसात बिबट्या कसं काय लगेच सापडला, लगेच पसा पकडला तुम्ही. पारनेर शहरातले का नाही पकडले? तिथं घटना मोठी झाली म्हणून तुम्ही ते गांभीर्याने घेतलं. तिथं काय वेगळं परत द्यायला काहीच नाही. आपण पिंजरे लावले. त्या गांभीर्याने तुम्ही पारनेर शहरात घटना व्हायच्या आधीच काय केलं? 4-5 दिवसात 4-5 बिबटे पकडले हा, तिथं. तिथं पकडले. आणि पारनेर घट्ट होऊन आणि त्यांनी रास्ता रोखला. पकडला. आपण म्हणून त्याला त्याची काय निर्णय झाला? 10 दिवसांनी पाहिलं ते पिंजऱ्यात. राजने काळात येतात 10 दिवस लागले त्याला असं वेळ नाही. तिथं घटना एवढी गांभीर्य झाली म्हणून तुम्ही ते झाली होती घटना तेव्हा पिंजरे लावले नाही, होते. तिथं रस्ता प्रदेशचा होता म्हणून झाली होती. रस्ता रोको झाला म्हणून तुम्ही काय निर्णय घेतला तिथे? नाही आपण आता झाली होती, आपण त्यावेळेस तिथं टाकली होती. किती पिंजरे लावले होते? बाकी जाऊ द्या. तसं आपण पत्र घेऊ. आम्हाला आमच्या निवेदनानुसार काय करणार तेवढं तुम्ही लेखी पत्र द्या. कसं आहे तसं? कोरोना नाही एवढी जर दुरावस्था शासनाची नाही, नाही, या असेल असं तर प्रत्येक वेळी आपण नाही, प्रत्येक नाही. वेळी मुख्यमंत्री या दाखवून आपण. वर्षीपासून आम्ही तर तुमची चालू तर काही नाही. करू. अशी काय शासनाची परिस्थिती आहे? आपल्याकडे- लोकांना पैसे नाही शासनात. शासन जर भिकारी झालं असेल तर आतापर्यंत आपल्याकडे एवढं हेच नव्हतं. आता हे अहो, 2-4-6 महिन्यापासून तुम्ही चालू आहे. कशाला नाही ऑफिसात ठेवलं काय आला तुम्ही सांगताय पैसे नाहीत तर. तुम्ही म्हणताय पैसे नाही आमचे. पैसे नाही म्हणजे काय पैसे गोळा करा. तुमच्या पगाराला पैसे मिळतात तर याला पैसे मिळत नाही परवानगी आहे का? का बघा. तुम्ही फॉरवर्ड करा हे. परवानगीच नाही. ठीक आहे, आपल्याकडे घेऊ ना आम्ही आपल्याकडे का ऑल आम्ही महाराष्ट्रात पोस्ट हे करू. ऑल महाराष्ट्रात कुठंच पिंजरा असलेली परवानगी नाही. हा ठीक आहे ना परवानगी नाही ना दाखवा ते तुम्ही फॉरवर्ड करा पाहतो ना आम्ही. अरे मग पिंजरे लावायला परवानगी नाही तर तुम्ही याच्या मागे कशी काय पिंजरे लावले? नाही तर तुमच्याकडे नाही तर आम्ही- पैसे मागायला परवानगी द्या. आम्ही- नाही नाही पिंजरे लावायला परवानगी नाही तर मग बिबटे तुम्ही सोडायला परवानगी आहे का? आपण मारला ना बाहेरच्या 2 वर्ष कोंडीवरची शिक्षा बिबटे आहे. सोडायला परवानगी आहे का? पिंजरे लावायला परवानगी द्यावी लागती. मग ती बाहेरची बिबटे सोडायला तिकडून परवानगी आहे का आपली? मग आपली बी नगर पंचायतची परवानगी लागेल ना त्यांना. बिबटे सोडतच नाही ना आता हा? म्हणजे सगळे जमा आहे म्हणजे बिबटे. काय आता अचानक झाले की सगळे? प्रत्येक जेवढ्या आपल्याकडे 15 रेंज आहे ना सर्व 15 रेंज मध्ये आता प्रत्येक कोणाकडे 12 कोणाकडे 10 कोणाकडे 18 साहेब तुम्ही कोणाकडे पारनेर शहरामध्ये कारवाई काय केली ते सांगा मला. याचं उत्तर सांगा. आणि किती पकडले तुम्ही किती पिंजरे लावले आणि किती बिबटे धरले याची माहिती द्या मला. आपल्या पारनेर मध्येच नाही आला फक्त नाही तर बाकी ठिकाणी सर्व पिंजरे आहेत. आला नाही म्हणजे कालच्याला बिबट्या होता तिथं साहेब पलीकडल्या बाजूला गेस्ट हाऊस. कावरेमाळ्यात पकडलं नाही का? 2 दिवसात संध्याकाळी साहेब तुम्ही राहता तुमच्या घराच्या पुढे नव्हता का बिबट्या होता ना मी गेलो तिथं. अहो साहेब आता तुम्ही स्वतःच पाहिला म्हणतात बिबटे नाही कसं म्हणतात. काय नाही म्हणतो सांगा बरं साहेब. तुम्ही असे नाही आहे म्हणजे असे विषय आहे तुम्हाला वाटते तेवढं हे नाही आहे तरी आम्ही जिथं जिथं फोन येते तुमचं एक आपला पारनेरचाच विषय नाही पूर्ण तालुका आहे. पूर्ण तालुक्यामध्ये जिथं फोन येईल तिथपर्यंत माणूस पोचते काय समस्या आहे त्यांच्या समस्या आपण जाणून घेतो. पिंजरा बस पिंजरा दुसरं आपल्याकडे काहीच नाही व्यवस्था. नाही साहेब काय पिंजरा करा? आपण लावतो. तुमचा हेल्पलाईन नंबर जारी करा साहेब. काय तुमचे नंबर कोणाकडे? सर्वचे नंबर आता तुम्ही ऐका माझ्याकडे प्रत्येक ग्रामस्थ सांगा तुमचा नंबर नाहीये. ऐका ना तुम्ही आता त्यांनी 108 फोन करायला 108 गाव आहे लोक किती आहे 12 लोक हा. 12 लोकांमधलं एकाचं प्रमोशन झालं ते निघून गेले नाही, इथला फक्त नाही. 11 लोक आता माझ्याकडे आहे. इथं हेल्पलाईन एक बसवलं तर पिंजऱ्यापाशी कोणी जाईल. नाही, फोन करायचा कोणाला? फोन कोणाला करायचा? प्रत्येक माणसाचे आमचे फोन आहे माझ्या फोन पासून प्रत्येक कर्मचाऱ्याचे फोन प्रत्येक विभागाकडे आहे ज्या ज्या गावात तुम्ही त्याची यादी जाहीर करा नाही आता. कोणत्या भागाला कोण आहे, इकडे सुपरमंडळाला कोण आहे, टाकळीला कोण आहे, असं ते जाहीर करा आता नाही. हे जे वडजिऱ्याकडे आहे यांच्याकडे टोटल ग्रामपंचायत सर्व ग्रामपंचायत सरपंचाचे फोन माझ्याकडे आहे पर्सनल ज्याचे फोन आले सरपंच झाला की मी फोन अहो, लोकांना माहिती आहे सरपंचाला फोन करायचा. तुम्ही काल इथलेच लोक आले इथले समोरचे हम्म. त्यांना तुम्ही सांगितलं नगर पंचायत पत्र घेऊन या.
नाही, मग पिंजऱ्याची तुम्हाला लावायची परवानगी नाही तर आम्हाला पत्र लागेल ना बाबा. नाही असं साहेब, कसं? मला काय म्हणायचं ऐका ना, हा. तुम्ही तालुक्यातली सगळ्या ठिकाणची बिबटे पकडिता, पण या आपल्या इथून एक अर्धा किलोमीटर नाही 100 मीटर मध्ये बिबटे का नाही पकडून आले? आता सगळं बिबटे बाहेर निघलं, हे शेतकरी इथं आलेले आता पटवून ना आता एक- तुम्ही काय कारवाई केली आतापर्यंत सांगा ना. पारनेर शहरामध्ये किती बिबटे पकडले तुम्ही? ते सांगा आम्हाला तुम्ही. तिकडे किती रास्ता रोको साहेब, ते 3 पकडले. तुमची इच्छा आहे का आम्ही रास्ता रोको गेला पाहिजे, मगच कारवाई होईल. 10 न 11 बिबटे आपण पकडले तसेच पकडले काय? पारनेर गावामध्ये नाही ना सर. 11 बिबटे आहेत आपल्याकडे पकडले. पारनेर शहरामध्ये विचारतोय साहेब, तुम्ही पारनेर शहरात काय कारवाई केली ते सांगा ना तुम्ही. पारनेर शहरामध्ये आपण आता पिंजरा सांगा लावून तुम्ही कारवाई काय केली पारनेर शहरात? पिंजरा लावतो ना आपण पिंजरा बिबटे लावतो. लावतो पण बिबटे काय नाही पकडत त्याच्यामध्ये? आता नाही येत ते घेत काय ते आपल्याला त्याला आपण धरून तरी आणू आता शकत तुमचं चाल बिबटे बाबा. आहे बरोबर, वन विभागाच्या कार्यालयापासून 100 मीटर बी बिबटे नाही. समोर रोडच्या पलीकडे इकडे समोर बिबटे दिसतो तुम्हाला रोड इकडे येताना. पूर्ण तालुका तरी तुम्ही आपला ते बिबटे पकडत नाही. पूर्ण तालुका बिबटग्रस्त झाला आता. पूर्ण तालुका तुमचं बिबटग्रस्त तालुका असू द्या, पारनेर शहरामधलं तुम्ही बोला ना, तुम्ही काय कारवाई केली पारनेर शहरामध्ये? आता मागच्या घटना झाली, आपण 10, 12, 15 पिंजरे लावले होते. बिबटे पकडले का त्याच्यामध्ये मला सांगा तुम्ही. ते आपल्या हातचं नाही ना, पकडले का म्हणजे असं पकडून नाही आणता येणार त्याला. असं कसं बोलता असं तुम्ही? असं तुम्ही बोलता, कारवाई काहीच होत नाही साहेब. तुम्ही फक्त तुम्ही बोलता, हा. तरी आम्ही आपल्या शाळेपाशी गेलो, पब्लिक स्कूल पाशी, तिथं बी काय कारवाई झाली नाही. काय कारवाई? पिंजरा लावला, ट्रॅप कॅमेरा लावला, असं तुम्ही लावलं. अहो तुम्ही काल आम्हाला पिंजऱ्या मागणी केली तर आम्ही तुमच्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं का तुम्ही पैसे घ्या, स्वतः खर्च करा, तुमच्या आणि तुम्ही माहितीसाठी पिंजरे घेऊन घ्या. सांगतो, पूर्ण तालुक्यात प्रत्येक सरपंच जो जाऊन राहिलो आम्ही, प्रत्येक सरपंच सहकार्य करते. माणसानं कोणं दिला नाही तर सरपंच स्वतः खिशातून पैसे देऊन गाडी पाठवत आहे आम्हाला पैसे सरकारी नाही आहे. पिंजरा लावायला परवानगी नाही, त्याच्यामुळे तुम्हाला पिंजरा वाहतूकलाही पैसे नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सहकार्य आम्हाला करावंच लागेल. जोपर्यंत शासन आम्हाला देत नाही तोपर्यंत. प्रत्येक पूर्ण तालुक्यात 108 गाव आहे माझ्याकडे. तुम्हाला टाका, 60 सगळे आपले जेवढे आले ना, प्रत्येकाने काही ना काही शासनाला मदत करू आपण. 60 नाही मदत म्हणजे काय? तुमचं एवढं आता तुम्ही बोलतात एवढं तर तुमची 1-2 प्रेमाची आपल्यातलीच राहता ना गाडीवाले कोणतरी, तुम्ही तेवढं सहकार्य करा. तात्काळ आम्ही पिंजरा लावतो. पूर्ण तालुक्यात सर्व लोक सहकार्य करतात. जेवढे गाव आपले 108 लोक ना, प्रत्येक सरपंचाने कोणी गावला विचारा तुम्ही, प्रत्येक माणूस गाडी पाठवते आपल्या इथपर्यंत. आपण गाडीत पिंजरा भरतून घेऊन जातो. आम्हाला पैसे भेटल्यानंतर आम्हाला तुम्हाला मागायची गरज नाही, आम्हीच करू न ते. शासन जोपर्यंत आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्हाला तुम्हाला सहकार्य करावंच लागेल. नाहीतरी तुम्ही नाही म्हणता तरी मला खिशातून ते पैसे, आता काल मी याला स्वतः पैसे दिले की तुम्ही नाही म्हणता ठीक आहे लावा. आता तुम्ही